सभापती महोदय, मुंबईमध्ये परळ भागामध्ये केईएम हॉस्पिटल आहे. मंत्री महोदय, या केईएम हॉस्पिटलचा निरंजन तो आमचे विषय ऐकायला देत नाही, त्यांना अन्याय करतो. तर भरत गोगावले साहेबांना माहिती आहे साहेब, या परळ भागामध्ये केईएम हॉस्पिटल्स बरोबर 5-6 हॉस्पिटल्स त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी टाटाचं कॅन्सर हॉस्पिटल आहे, केईएम हॉस्पिटल आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, आणखीन एक ग्लोबल हॉस्पिटल आहे, अशी 4-5 हॉस्पिटल्स त्यावर. माझी आपल्या माध्यमातून एक विनंती आहे, कारण या हॉस्पिटलची जर अवस्था बघितली तर ती वाईटच आहे. परंतु या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स ॲडमिट आहेत त्यांचे अनेक नातेवाईक त्या ठिकाणच्या असलेल्या फुटपाथवरती झोपतात. ताई बरोबर आहे चित्राताई? आणि तिथलं जर तुम्ही संध्याकाळी, सभापती महोदय माझी तर तुम्हाला एक विनंती आहे, तुमच्यामुळे खरं म्हणजे आज रामराज्य आलेलं आहे आमच्या सभागृहामध्ये. तुम्ही स्वतः तुमचं राम आहे आणि या रामराज्यामध्ये कोणी गरीब माणूस, कोणी असा पीडित, नाडीत, रंजला गांजलेला असा कुठेतरी शिंदेचा राम आहे. ते कोणाचे होते? शिवाजी. तर ह्या रामराज्यामध्ये सभापती महोदय आपण कधीतरी एक दिवस संध्याकाळी, माझी चित्राताईंना पण विनंती आहे, त्यात शेवडी भागाच्या आमच्या आमदार आहेत, त्यांचे प्रभारी आहेत, की या भागातनं आपण फेरफटका मारला तर लक्षात येते सभापती महोदय, अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पेशंट्स आणि त्याचे नातेवाईक, छोटी छोटी मुलं आहेत, त्यांच्या नाकातोंडामध्ये त्या ट्यूब्स टाकलेल्या आहेत आणि ते फुटपाथवरती झोपतात. गेले अनेक वर्ष, छोटाच एक 5-5 मिनिटं, 1-2 मिनिटं, फार नाही. मंत्री महोदय माझी विनंती, मी याला चित्राताई मी याला सोल्युशन घेऊन आलेलो आहे. कारण आता माझं सरकार हे प्रश्न विचारणारं नाही पाहिजे, तर माझं सरकार हे जनतेला सोल्युशन देणारं सरकार पाहिजे. म्हणजे मंत्री महोदय तुम्ही माझ्याकडे बघा, त्याला नंतर बघा, त्याला हे 10 मिनिटं थांब. तर माझी विनंती आहे तुम्हाला मंत्री महोदय, आणि मी धारिष्ट्याने सांगतो, मी प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन देणारा आमदार आहे. माझी विनंती आहे की या भागामध्ये जो DCR आहे आपला मुंबईतला, डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन ऍक्ट 91, नंतर 99ला अमेंड झाला, आता दर 20 वर्षांना अमेंड होतो साहेब, त्याच्यात माझा अभ्यास आहे. मी राहतोच मुंबईमध्ये, त्यामुळे मी जरी कोकणाचा आमदार असलो तरी जर या भागाला आपण हेल्थ कॉरिडॉर जाहीर केलं, जसं मोदी साहेबांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर जाहीर केलं, आणि काशी विश्वनाथला आपण बनारसला गेलो तर सगळं चित्र पालट गेलं, त्या भागाचं सगळं चित्र पालटवण्याचं काम सर, हे 2च मिनिटं गरीबासाठी आहे. तुमचं नाव घेतील लोक गरीब सर. तर तर माझी मंत्री महोदय 100 वर्षापूर्वी गाडगे बाबांनी या भागामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गरिबांसाठी रंजले घालणे 100 धर्मशाळा उभ्या केला. आपण काय केलं बघा, 100 वर्षात काही नाही केलं. माझी विनंती आहे, आमच्या देवाभाऊंचं सरकार, शिंदे साहेबांचं सरकार, आपण इथल्या भागाला एक हेल्थ कॉरिडॉर जाहीर करा. याच्यातनं एक्स्ट्रा FSI, मी महानगरपालिकेच्या महापौर ताईंना भेटलोय, याला जर हेल्थ कॉरिडॉर जाहीर केला एक्स्ट्रा FSI मिळेल. कारण इथल्या इमारती जेव्हा आता प्रचंड डेव्हलपमेंट सुरू आहे आणि नंतर इथे कोणालाच राहायला जागा मिळणार नाही, आणि अशा प्रकारचा एक्स्ट्रा FSI देऊन त्याला गाडगे बाबांचं नाव द्या, पाहिजे तर आणखीन कोणाचं नाव द्या, अशा धर्मशाळा आपण क्रिएट करू शकतो आणि या जागेमध्ये या सगळ्या गरीब लोकांची राहण्याची व्यवस्था करू शकतो. आपण निर्देश महानगरपालिका हे UD सरकारकडे, आपणच मंत्री आहात साहेब त्याचे, म्हणजे आपण आता ऐकता तर किमान आपणच आहात, त्यामुळे आपल्या माध्यमातून भरत शेठ, त्यामुळे असं सर केलं तर याला हेल्थ कॉरिडॉर जाहीर केला तर या भागाचा पण विकास करताना या इथल्या हॉस्पिटलमधल्या पेशंट प्रचंड बाहेरगावावर येतात साहेब, नुसते महाराष्ट्रातले कोकणातले येत नाही तर देशातल्या सगळ्या भागातले येतात. त्यामुळे माझी विनंती आहे, अशा प्रकारचं हेल्थ कॉरिडॉर त्या ठिकाणी जाहीर करावा. ते जर जाहीर केलं तर साहेब त्या ठिकाणी लोकांना राहण्याची व्यवस्था होईल.